तुझ्या पहिल्या मुलाला हिमोफिलिया आहे, कारण तुला हे आधी माहितीच नव्हतं. त्याला वारंवार ब्लिडिंग व्हायला लागल्यामुळे तू जेव्हा डॉक्टरांकडे गेलीस तेव्हा तुला कळलं की हा हिमोफिलिया आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे, सारखं सारखं त्याला ब्लिडिंग होत असतं आणि हा जेनेटिक आजार आहे. हा आपल्या जीन्समुळे बाळाला झालेला आहे आणि सेकंड बेबीमध्ये हा ट्रान्सफर होऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टी करता येतात. हा एक्स लिंक डिसीज आहे, म्हणजे एक्स क्रोमोसोममुळे होतं, त्याच्यातल्या डिफेक्टमुळे होतं आणि त्यामुळे मुलगे जास्त अफेक्टेड राहतात. तू त्याची कॅरियर आहेस, म्हणजे हा जीन तू कॅरी करतेस, त्यामुळे 50% जी मुलगे तुला होतील त्यांना हा आजार असणार आहे आणि तुझ्या बाळांपैकी 50% ज्या मुली होतील त्यांच्यामध्ये ही कॅरियर स्टेट असणार आहे, म्हणजे हा जीन कॅरी करू शकतील आणि त्यांच्या मुलांना सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकेल. तर आपल्याला हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे की आपलं बाळ, आता पुढे होणारं बाळ आपल्याला हिमोफिलिक नकोय, त्यासाठी तुला पहिल्यांदा IVF केलं पाहिजे. IVF मध्ये आपण तुझे भरपूर एम्ब्रिओज तयार करतो. हे एम्ब्रिओज पहिल्यांदा आपण जेनेटिक टेस्टिंगसाठी पाठवूया, PGTA साठी. PGTA मध्ये साधारण 10 एम्ब्रिओ तुझे बनले तर त्यातले 5 तरी चांगले असतील. हे जे चांगले असतील त्यांच्यावर आपण PGTM करूया. PGTM म्हणजे काय? स्पेसिफिक हिमोफिलियाचा जीन त्याच्यामध्ये आहे का बघूया आणि हा जर नसेल तर आपलं बाळ हिमोफिलिया फ्री होऊ शकेल. मग ही जी वारंवार ब्लिडिंग बाळाला होत असतं त्याची काळजी तुझ्या केसमध्ये नाही. त्यामुळे IVF केलं तर आपल्याला हेल्दी बेबी नक्की मिळू शकेल.